आम्ही सासू सुना उन्हातानाचं डाका टाकायला चाललेलो आहे, पण माझी सासू घरातनं बाहेर पडली तर ना जिथं तिथं बायकांना बघून माझ्या सासूचा स्टॉप असतो. अहो आम्ही खरोखर अतिरेकी दिसत असलो तर डाका टाकायला काय चाललो बिल्लो नाही. आम्ही आमच्या नवीन घरासाठी ना हा सोफा बघायला चाललेलो होतो मिनी फाट्यावर. पण आता इकडे बघा 5-10 मिनिटां अंतरावरच आमचा मिनी फाटायचा. आम्ही बघितला, मला तर आवडला शेवटी. पण माझं म्हणणं ऐकतंय कोण? मी घरातलं बुंडुकलं प्राणी आहे ना, त्यामुळे आपलं म्हणणं कोण ध्यानात धरत नाही. कसली गॉड हसत होती माझी सासूबाई गाडीवर बसल्यानंतर. आता घरी आलो तर बघतोय म्हणजे आमच्या नवीन घरी खिडक्या भिडक्या सगळ्या बसवून झालेल्या होत्या. देवारा पण पूर्ण तयार होता. आमच्या भाऊंच्या साईडचा पण देवारा तयार होता. आमच्या आईनं जरा ना हसायलाच येत होतं. खिडक्या आमच्या उंच असल्यामुळे ना आईंच्या हातालाच येत नव्हत्या. दरवाजे पण बघा संडास बाथरूमचे किती जबरदस्त मस्त डिझाईनवाले आम्ही चॉईस केलेले होते, भारी दिसत होते. पण हसायला काय येत होतं, खिडक्या बंद करत असताना आईनं पकटाचा वर करून खिडक्या बंद कराव्या लागत होत्या. आई म्हणाली तुझ्या उंचीच्या सगळ्या खिडक्या आहेत, आता काय करायचं सांग.